नागपूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी समाजाच्या राणी ढवळेंनी भाजपकडे नगरसेवक पदाची उमेदवारी मागितली। राणी ढवळेंनी भाजप कार्यालयामध्ये उपस्थित राहून मुलाखत दिली। मुंबईमध्ये शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू, वांद्र्यामधील रंगशारदा इथे मुलाखती सुरू। राहुल शेवाळे, मिलिंद देवराज, शीतल म्हात्रेंच्या उपस्थितीमध्ये मुलाखती सुरू। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। कोणत्या पक्षासोबत युती करावी या दृष्टीने चाचपणी। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बैठकीला उपस्थित। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेतील गळती रोखण्यासाठी शालिनी ठाकरे मैदानात। केडीएमसीमधील मनसे पदाधिकाऱ्यांशी शालिनी ठाकरेंचा संवाद। युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील, शालिनी ठाकरेंची माहिती। केडीएमसी निवडणूक ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढवणार। ठाकरे गटाच्या आमदार वरुण सरदेसाईंची माहिती। सरदेसाईंनी घेतली मनसे नेते राजू पाटलांची भेट। कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याकडे एक से बढ़कर एक खेळाडू। श्रीकांत शिंदेची टीम ऑलराऊंडर आहे, एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया। तर आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचीच टीम जिंकणार, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का। मनसे महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई आणि पदाधिकारी कौस्तुभ देसाई शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा राजीनामा। संजोग वाघेरे 1-2 दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश। इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार। माजी नगरसेवक विनायक पांडेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह